साकोली येथील स्थानिक निवासी युवा बेरोजगार तरुणांना रोजगार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी रणशिंग फुंकणारी साकोली सेंद्रोफा स्थानिक निवासी संघटना यांनी दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी अगोदर येथील स्थानिक आणि शासनमान्य पत्रकार संघाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली। ही गौरवाची बाब। आज राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र शासनमान्य प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नियोजित कार्यालयाच्या जागेवर भूमिपूजन आणि फलकाचा लोकार्पण सोहळा पार पडला। साकोली सेंद्रोफा स्थानिक निवासी संघटनेने आज स्वातंत्र्यदिन दिवशीच स्थानिक निवासींचे स्वातंत्र्याच्या हक्कासाठी हे अभिनव आणि आवश्यक विषयाची सुरुवात केली आणि प्रथम येथील स्थानिक निवासी पत्रकारांना वृत्तसंकलन, वृत्तपत्र संग्रह आणि वाचन कक्षासाठी जनहितार्थ कार्यालयासाठी हक्काची जागा उपलब्ध करून दिली। हे विशेष। या कार्यालयात सुद्धा स्थानिक निवासी सुशिक्षित युवक, तरुण, बेरोजगार यांना रोजगार करण्यासाठी त्यांच्याच गावात जागा उपलब्ध करून देण्यासाठी येथे गोरगरीब युवकांची नोंदणी शुल्क 10 रुपये आणि त्यांना दुकान गाडी मिळविण्यासाठी अर्ज निवेदन आवेदन फॉर्म किंमत 11 रुपये असे स्वीकारण्याचे स्थळ राहणार आहे, असे स्पष्ट केले। सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे, संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मेश्राम, उपाध्यक्ष सपन काबगते, अनिल काबगते, सचिव प्रदीप मासुरकर, कोषाध्यक्ष गणेश बोरकर, मार्गदर्शक महेश पोगळे, महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष डी.जी. रंगारी, प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आशिष चेटगे, सहसचिव किशोर बावने, सदस्य जितेंद्र उईके, हरिश्चंद्र सोनवाने, प्रसारण प्रमुख मनीषा काशीवार, पत्रकार मदन कमाने, जयकृष्ण डोंबरे, झनकलाल लांजेवार, युगांतर बारसागडे, अमोल हत्तीमारे, महिला सामाजिक कार्यकर्ता शीतल नागदेवे, कल्पना सांगोडे, विशाल साखरवाडे, ज्योती मेश्राम, स्वप्नील गजभिये, उत्तमा गडपायले, मयूर गजापुरे, राजेश मेश्राम, मनीष राऊत, विश्वकर्मा सोनवाने, सचिन सूर्यवंशी, दामोदर सूर्यवंशी, मोहन फुलबांदे, विशाल केरझरे, दिगंबर सूर्यवंशी, मुकेश गजभिये यांसह साकोली सेंद्रोफा शहरातील अनेक स्थानिक युवा, सुशिक्षित, बेरोजगार हजर होते। कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना साकोली सेंद्रोफा स्थानिक निवासी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शहरात शासकीय भूखंडावर अतिक्रमणे करून ते किरायाने देणे, बेकायदेशीरपणे विकणे असा व्यवसाय धंदा करू दिला जाणार नाही, कारण या संतापजनक प्रकाराने स्थानिक निवासी गोरगरीब होतकरू युवकांना त्यांच्याच गावात जागा मिळणे कठीण झाले आहे। लवकरच असे प्रकार उजेडात आणले जातील आणि आढळून आल्यास संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असे प्रतिपादन केले। या अतिमहत्त्वाच्या बैठकीत सामाजिक युवा कार्यकर्ते सपन काबगते, नवनिर्वाचित उपाध्यक्ष यांचा संघटनेच्या वतीने सत्कार आणि अभिनंदन करण्यात आला।